भारताच्या विकास दराला हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणणं हे गुलामगिरीच्या मानसिकतेचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये बोलत असताना ते म्हणाले की ज्यावेळी 2-3% विकास दर असणं देखील भारतासाठी कठीण होतं, त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेला हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हटलं गेलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक विकासाच्या ताज्या आकडेवारीचा उल्लेख करत म्हटलं की भारत हा जगातील सर्वाधिक वेगानं विस्तारणारी अर्थव्यवस्था बनलाय. आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर हा 8.2% होता. मात्र आज कोणी याला हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणतंय का? देशाच्या आर्थिक विकासाला हिंदू संस्कृती आणि अस्मितेशी जोडणं आणि त्याला हिंदू विकास दर म्हणणं हे गुलामगिरीच्या मानसिकतेचं प्रतिबिंब होतं. एका संपूर्ण समाजाला आणि परंपरेला गरिबीचा पर्याय ठरवण्यात आलं होतं. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला होता की भारताच्या धीम्या विकास दरामागचं कारण आमची हिंदू संस्कृती आहे. आज जे बुद्धिजीवी प्रत्येक गोष्टी सांप्रदायिकता शोधतात, त्यांना हिंदू रेट ऑफ ग्रोथ मध्ये हे दिसलं नाही का, असा सवाल त्यांनी केलाय. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या हिंदू रेट ऑफ ग्रोथचा उल्लेख केला ते नेमकं आहे काय आणि याची सुरुवात केव्हा झाली होती सांगते. 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देश आर्थिकदृष्ट्या खूप मागासलेला होता. देशात मोठ्या प्रमाणावर गरिबी आणि साधनांची कमतरता होती. अशा स्थितीत 1951 ते 1980 या काळात जवळपास 3 दशकं देशाचा विकास दर हा अत्यंत संथ होता. देशातील सरासरी विकास दर हा 4% खालच्या पातळीवर होता. या दीर्घकाळ चाललेल्या संथ आर्थिक प्रगतीला हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं म्हटलं गेलं. या संथ वाढीसाठी हिंदू विकास दर हा शब्द भारतीय अर्थशास्त्रज्ञ राज कृष्णा यांनी 1978 मध्ये सर्वप्रथम वापरला होता, ज्यातून त्यांनी त्या काळातील मंदावलेली आर्थिक वाढ, धोरणात्मक मर्यादा आणि अस्थिर उत्पादन क्षमता याकडे लक्ष वेधलं होतं. पण तुम्हाला काय वाटतं, एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाला तेथील लोकांच्या श्रद्धेशी जोडणं हे कितपत योग्य आहे? कमेंट करून नक्की कळवा.